बिनचूक इंग्रजी वाक्य लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला इंग्रजी चांगलं जमलं असं म्हटलं जातं। तर मग इंग्रजीचं वाक्य बिनचूक होण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला हवंय? तर पहा स्टुडंट्स, इंग्रजीचं वाक्य जर तुम्हाला बिनचूक करायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी वाक्याचा जो आत्मा आहे त्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत आणि ह्या जर तुम्हाला व्यवस्थित आल्या तर मात्र तुमचं इंग्रजी जे आहे ते निश्चितच खूप पक्क होणार आहे। आणि त्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टी आहेत बघा, इंग्रजी वाक्याचा आत्मा जो आहे तो या शब्दांमध्ये लपलेला आहे। ह्या शब्दांची जर तुम्हाला नीट ओळख झाली, हे शब्द तुम्हाला जर नीट वापरता आले तर समजा तुमचं इंग्रजीचं वाक्य हे 100% बिनचूक येणार। मग तुम्ही ते वाक्य लिहित असाल तरी ते बिनचूक असेल, तुम्ही बोलत असाल तरी ऑटोमॅटिक ते बिनचूक येईल। मग पहिले समजून घ्यावं लागेल की काय आहेत बाबा हा इंग्रजीचा आत्मा वर्क कसा करतो। चला तर बघूया, जास्त वेळ न घालवता आपण पाहत आहोत बेसिक इंग्लिशची सिरीज, त्यामध्ये आज आपला 5वा दिवस आहे। ओके, सो बेसिक इंग्लिशच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मी गोदावरी स्वागत करते। सो बेसिक इंग्लिशची ही सिरीज आपण चालू केलेली आहे, त्यामध्ये आता आपण इंग्रजीच्या वाक्याचा आत्मा पाहूया। तर पहा, मी तुम्हाला काही बोर्डवर हे शब्द लिहिलेले दिसतात। आता ह्या शब्दांचा वापर कसा आणि केव्हा करायचा यासाठी मी छान मजेशीर अशा तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगणार आहे। या ट्रिक्सच्या सहाय्याने जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुमच्या ह्या 4 गोष्टी कधीच चुकणार नाही। आणि हे नाही चुकलं एकदा, हे का पक्क झालं की समजायचं तुमचं इंग्रजी पक्कच झालं। कारण एकदा का वाक्य बनवता आलं, तुम्ही कितीही कन्स्ट्रक्शन पाठ करा, परंतु हे जर तुम्हाला 4 ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला अप्लाय करता नाही आल्या तर तुमचे वाक्याचे कन्स्ट्रक्शन तुम्ही कितीही पाठ करा, स्ट्रक्चर तुम्ही कितीही पाठ करा, तुमचं वाक्य 100% ग्रॅमॅटिकली चुकतं। सो त्या चुका होऊ नयेत म्हणून आपण याचा आज अभ्यास करूया। पहा, इथे काही तुम्हाला शब्द दिसत असतील, जसं की बघा बाय शब्द दिला तर त्याचा बदल हा आपण बाईज मध्ये केलेला आहे। हे शब्द दाखवते आहे मी तुम्हाला एस ई एस आय ई एस आणि आय ई डी। आता पहा, जनरली आपण ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य वापरतो तर त्यावेळेस आपल्याला हे जे सुरुवातीचे 3 शब्द आहेत या शब्दांचा आपल्याला उपयोग होतो। जो चौथा शब्द आहे त्याचं मी तुम्हाला योग्य वेळेस आलं की माहिती सांगेलच। सो पहिले हे जे 3 शब्द आहेत ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि मोस्टली आपल्याला वाक्य जी लिहायची काम पडतात ती सिंपल प्रेझेंट मध्ये लिहायचं काम पडतं। आणि जर कोणी विचारलं की सगळ्यात जास्त चुका आपल्या कुठे होत असतात तर फक्त सिंपल प्रेझेंट मध्येच आपल्या चुका सगळ्यात जास्त होत असतात। त्याचं कारण म्हणजे एस ई एस आणि आय ई एस कुठे वापरावं हेच आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपल्या स्पेलिंग मधले मिस्टेक्स पण होतात। आजचा व्हिडिओ पाहिला तर नो स्पेलिंग मिस्टेक्स, ओके, याच्या पुढे तुमच्या नो स्पेलिंग एरर्स राहतील, कुठल्याच स्पेलिंगच्या एरर तुमच्या होणारच नाही। सो मग काय करायचं असतं, तर सपोज तुम्हाला एखादं सिंपल प्रेझेंटचं वाक्य बनवायचं आहे आणि तेही तुम्हाला 3rd पर्सन सिंग्युलरने सुरू होणारं वाक्य बनवायचंय। फॉर एक्झाम्पल ही शी इट, हे 3rd पर्सन सिंग्युलर असतात, त्याने वाक्य बनवायचं आहे। तर त्यावेळेस आपण काय करतो बघा, जर 3rd पर्सन सिंग्युलर नसेल तर आपण इकडचे शब्द वापरतो, जसं की आय बाय, आय कॅरी, आय गो, आय वॉक, आय ट्राय। ओके, सो हे अशा प्रकारचे वाक्य आपण वापरतो। पण समजा मला आयच्या ऐवजी सब्जेक्ट दुसरा वापरायचा आहे, बघा इथे जर मी आय वापरलं तर मी हे सर्व वापरेल अशाला असो, पण सपोज मी इथं 3rd पर्सन सिंग्युलर ही सब्जेक्ट जर मला वापरायचा असेल तर माझे वाक्य कशा पद्धतीने येतील, तर हेच वाक्य कशा पद्धतीने येतील बघा, ही बाईज, ही कॅरीज, ही गोज, ही वॉक्स, ही ट्राईड केव्हा येतं हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेन, पण ही ट्राईड पण आपण वापरतो। सो ते कुठे वापरतो तर ते सिंपल प्रेझेंट मध्ये नाही वापरत आपण, ऑब्विसली आपण ते सिंपल पास्ट मध्ये वापरतो। सो आणखी याचे काय काय उपयोग आहेत, आय ई डी, आय ई डी हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन। सो आता हे तुम्ही पाहिलं असेल की बाबा बायच्या नंतर इथे मॅडम यस लावलेलं दिसतं आम्हाला, हो की नाही। सो तशाच पद्धतीने बघा आता काय काय आपण ऍड केलेलं आहे, हा यस आहे, इथे आपण आय ई एस ऍड केलंय, इथे आपण ई एस ऍड केलेलं आहे, इथे यस ऍड केलेलं आहे आणि इथे आय ई डी, म्हणजे हे शब्द तुम्हाला प्रामुख्याने इथे दिसतील। मग बाबा कोणता शब्द कुठे लावायचा आहे की नाही, अवघड वाटतं ना। सो डोंट वरी,
मी त्यासाठी तुम्हाला खूप छान आणि मजेशीर अशा 2 ट्रिक सांगणार आहे. नीट समजून घ्या. साध्या सोप्या ट्रिक्स आहेत पण लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. सो बघा, पहिले तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हा जो रूल आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरावा लागतो. ओके. सो सपोज एखादं सेंटेन्स एखादं वाक्य तुम्हाला लिहायचं असेल कुठे, सपोज तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये लिहायचे, सिंपल प्रेझेंट मध्ये, ठीक आहे. आणि सिंपल प्रेझेंट आणि सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओके. आणि कर्ता जर कोणता असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, लक्षात घ्या मी मुद्दाम लिहून देते आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ओके. तर काय करावं लागतं बरं, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय बाबा, तर ही असेल, शी असेल किंवा इट असेल किंवा कुठलंही एखादं नाउन असेल, पण कोणतं नाउन, सिंग्युलर नाउन. ओके. सपोज अशा प्रकारचे जर शब्द असतील तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, तर त्यावेळेस मेन वर्बला, बघा आपला नियम काय सांगतो, त्यावेळेस काय करायचे, मेन वर्बला. मेन वर्ब म्हणजे काय सांगेल, मेन वर्बला आपल्याला यस किंवा इयस हा प्रत्यय आपल्याला लावावा लागतो. सो आपल्याला एस ऍड करावा लागतं किंवा इयस हा प्रत्यय लावावा लागतो. पण बाबा काय आणि कसं मॅडम अजूनही समजलं नाही. हा प्रत्यय लावावा. ओके. हा आहे अतिशय महत्वाचा असा एक रूल. आणि हा रूल आपल्याला बऱ्याच वेळेस माहित पण असतो, पण ते कुठे काय वापरायचं ते आपल्याला माहित नसतं. बघा, सब्जेक्ट कोणते पाहिजे, ही, शी, इट किंवा कुठलंही सिंग्युलर नाउन. जसं की ही साठी येणारं कोणतंही सिंग्युलर नाउन असेल, कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल, राम, श्याम, गोपाल, मीनू, मंजू, राणी, पार्थ, तनू, या प्रकारे कोणतेही ही आणि शी मधले नावं असतील. किंवा इट म्हणजे अ बर्ड असेल, अ चेअर असेल, अ टेबल असेल, पक्षी, प्राणी किंवा निर्जीव वस्तू. ओके. सो यांची काही नावं असू शकतात किंवा ते असू शकतात. अशा पद्धतीने जर हे सब्जेक्ट आले तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, मेन वर्बला एस किंवा इएस हा प्रत्यय आपल्याला लावावा लागतो. बघा लक्षात ठेवा, हा नियम फक्त सिंपल प्रेझेंट साठीच लागत असतो, पण कन्फ्युजन मोस्टली असतं इथे कुठे काय लावायचं आहे. सो स्पेलिंग मिस्टेकही होणार नाही आणि वाक्य पण चुकणार नाही. बघा आता पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगते, IUV दे नावाची एक ट्रिक आहे. ओके. ट्रिकचं नाव लक्षात घ्या. ट्रिकचं नाव आहे IUV, UV आणि दे. IUV दे ट्रिकचं नाव आहे IUV दे. सो IUV दे म्हणजे काय, आई म्हणजे आई, यू म्हणजे काय, यू म्हणजे हा यू, आणि व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे WE, दे म्हणजे THEY. ट्रिकचं नाव लक्षात घ्या. ट्रिक कोणती आहे, दिस इज द ट्रिक. सो ट्रिक काय सांगते आपल्याला, IUV दे. ओके. IUV दे नावाची ट्रिक लक्षात ठेवा. जर IUV दे नावाच्या ट्रिकचे शब्द आले तर तुम्ही काय कराल. ओके. IUV दे नावाचे जर हे शब्द आले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा प्रत्यय लावावा लागत नाही. लक्षात घ्या, नाही लावायचा आहे. म्हणजे वाक्य कसे होतील, IUV देला आपल्याला एस लावायचं आहे का, नाही. या ट्रिकला आपल्याला काय करायचंय, SES लावायचं नाही. हे पण माहित असलं पाहिजे तर कुठे लावायचं आहे हे पण समजेल. सो IUV देला नाही लावायचा. मग काय म्हणतो आपण वाक्य, आय वर्क, आय रन, आय वॉक, आय जम्प, आय लाईक वगैरे वगैरे. यूचं पण तसंच, यू वर्क, यू रन, यू वॉक, यू जम्प, यू विजिट, सिंग एक्सेट्रा. वीचं सेम, देचं पण सेम. सो हे सब्जेक्ट जर आले, बघा आता आपण याचे वाक्य बनवत आहोत. याचं वाक्य बनवत असताना तुम्ही आयचं वाक्य बनवा, यूचं बनवा, यूचं कोणतंही यू असू दे, सिंग्युलर असू दे, प्लुरल असू दे, त्याचं वाक्य बनवत असाल तुम्ही तर तुम्हाला प्रत्यय लावायची गरज नाही. म्हणजे आपण वाक्य बनवलं, आय वर्क, यू रन, वी वॉक, दे जम्प, कोणतंही वाक्य करा, याला आपण SES, IES, IED काहीही लावलेलं
नाही. पण आता लक्षात घ्या, आता तुमच्या लक्षात येईल. आता ही एक ट्रिक लक्षात आली. आता अजून दुसरी एक ट्रिक बघूया आपण. आता ह्या ट्रिकचं नाव आहे हीच ट्रिक. ओके, सो बघा, ही, शी आणि इट किंवा याच्याबद्दल येणारं कोणतंही सिंग्युलर नेम. ओके, सो हे जर आलेलं असेल, ह्या ट्रिकचं नाव लक्षात घ्यायचं आहे. या ट्रिकचं नाव काय आहे? हीच ट्रिक. HIS, हीच. H फॉर ही, नंतर I फॉर इट. ओके, इट साठी हा I घेतलेला आहे. SHE मधला हा यस घेतलेला आहे आपण. त्यापासून आपण एक शब्द तयार केला. कोणता? हीच. दिस इज ट्रिक नंबर 2. ओके, ट्रिक नंबर 2. ही ट्रिक 2 आहे. आता बघा, ट्रिक 1 च्या सहाय्याने तुम्ही लक्षात ठेवलं की कुठे आपल्याला प्रत्यय लावायचे नाही. ट्रिक नंबर 2 च्या सहाय्याने बघा काय लक्षात ठेवायचं, आपल्याला प्रत्यय लावावे लागतील. कोणते सब्जेक्ट आल्यावर? ही सब्जेक्ट आला, सी सब्जेक्ट आला, इट सब्जेक्ट आला, किंवा यांच्याऐवजी कुठलंही नाऊन आलं किंवा अ बर्ड आलं, अ डॉग आलं, तर तुम्हाला हे प्रत्यय लावावे लागतात. मग आता कसे वाक्य होतील बरं? आता ह्याला कोणता प्रत्यय लावायचा? बघा, याला आपल्याला सगळीकडे यस प्रत्यय लावावा लागतो. आपल्याला काय करावं लागतं? वर्कला यस लावावा लागतो. मग आपण जर वाक्य म्हटलं की ही वर्क्स, ओके, तो काम करतो. सो सेंटेन्स कसं तयार होतं? ही वर्क्स, तो काम करतो. आता हीच घेऊया, ही रन्स. बघा, इंग्रजी वाक्याचा हा आत्मा आहे. तुम्ही जर इथं ही वर्क असं वाक्य केलं तर दिस विल रॉंग. हे तुमचं रॉंग सेंटेन्स होईल. सो त्यासाठी तुम्हाला इथे यस लावावाच लागतो. सो इथे यस लावलाय मी. ही रन्स, ही वॉक, ही जम्प्स. ओके, ही वॉक, तो चालतो, तो पळतो, तो काम करतो, असे वाक्य तयार होतील. सो आपल्याला इथे मी जर असंच वाक्य लिहिलं तर चालेल का? नाही चालणार, रॉंग सेंटेन्स. सो त्यासाठी वी हॅव टू ऍड हिअर यस. ओके, सो मग ही, सी, इट साठी आपल्याला इथे सगळीकडे काय करावं लागेल? हा यस जो आहे तो आपल्याला ऍड करावा लागेल. सो आपले वाक्य कसे तयार होतील मग? सपोज सी वॉक्स, दे जम्प, सॉरी, इट जम्प्स किंवा पार्थ जम्प्स, लाइक्स. सो आय लाईक म्हणाल, वी लाईक म्हणाल, परंतु ही लाईक्स माय चॅनल, त्याला माझं चॅनल आवडतं. ही लाईक्स माय चॅनल, सी लाईक्स माय चॅनल, तिला माझं चॅनल आवडतं. पार्थ लाईक्स माय चॅनल, तनू लाईक्स माय चॅनल. पण सपोज सांगायचे पार्थ अँड तनू दोघं झाले, एकापेक्षा जास्त झाले, यस प्रत्यय लागत नसतो. सो पार्थ अँड तनू लाईक माय चॅनल. ओके, सो अशा पद्धतीनं दोन जर व्यक्ती असतील, एकापेक्षा जास्त असेल तर प्रत्यय लागत नाही. बघा, म्हणून आपल्याला हे जर सब्जेक्ट असतील म्हणजे हीच नावाच्या ट्रिक्स मधले HIS, हीच नावाच्या ट्रिक्स मधले जर शब्द आले तर त्यावेळेस आपल्याला प्रत्यय लावावा लागतो. पण स्टुडंट्स लक्षात घ्या, प्रत्यय लावावा लागतो, पण यस लावावा लागतो किंवा ES लावावा लागतो. दोन लिहून दिलेत मी. एस प्रत्यय लावावा लागतो कशाला? मेन वर्बला. आता हे आहेत सगळे मेन वर्ब. सो काहींना माहित नसतील मेन वर्ब, तर मेन वर्ब म्हणजे काय? तर ऍक्शन वर्ड्स. सो ऍक्शन वर्ड म्हणजे तुम्ही ज्या कृती करता त्याला आपण मेन वर्ब म्हणत असतो. सो मग हे जे मेन वर्ब आहे त्याला आपल्याला एस किंवा ES प्रत्यय लावायचा आहे. आता ES केव्हा लावायचा बाबा? यस समजलं मॅडम, एस लावायचा आहे. आता ES केव्हा लावायचे हे समजून घेऊया. ES समजला की जिथे ES नाही लावायचा आहे तिथे यस लावायचा, हे पण तुम्हाला ऑटोमॅटिक समजणार आहे. सो आता हा एस प्रत्यय झाला. सो त्यानंतर आता आपण बघूया की ES प्रत्यय कुठे कुठे लावायचा असतो. ओके, सो तत्पूर्वी घेऊया एक स्क्रीनशॉट. पहा तो स्टुडंट्स, तुम्हाला एक अजून नियम लिहिलेला दिसेल मी की ES कुठे लावावा. जसं आपण इथे पाहिलं एस आणि ES लावावा लागतो, परंतु एस लावला आपण, पण आता ES कुठे लावायचा? तर पहा, जर मेन वर्बचं शेवटचं लेटर पाहायचं. मेन वर्बचं शेवटचं लेटर जर डबल S असेल, SH, CH, O, X किंवा डबल Z असेल तर त्यावेळेस आपल्याला फक्त या सब्जेक्ट साठी, ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन साठी आपल्याला ES प्रत्यय लावावा लागतो. बघा लक्षात घ्या, ES प्रत्यय म्हणजे याच्या मागे जर ही, सी, इट सब्जेक्ट असेल तर
तर ही कॅच नाही म्हणता येणार. आणि तुम्हाला हे मी एसच का लावावा लागतो, मग इकडे एस लावलं तर इथे पण एस नाही का बाबा लावलं तर चालत, त्याचाही मी तुम्हाला सांगणार आहे कारण की का आपण सगळीकडेच एस का नाही लावत, आपण का बरं आपण एस वापरतो. ओके, आता सध्या एवढंच लक्षात घ्या की हे लेटर जर असतील तर शेवटी आपल्याला एस लावावं लागतं. मग आता बघा याचा शेवटचा लेटर कोणता आहे, CH आहे. सो हे CH, सो त्यासाठी आपल्याला इथे ऍड करावं लागेल ES. म्हणजे आपल्याला जर एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला सांगावं लागेल सपोज ही कॅचेस, तो पकडतो. ओके, ही कॅचेस असं आपलं वाक्य तयार होईल. सी कॅचेस, पार्थ कॅचेस, तनू कॅचेस या पद्धतीनं. पण जसं इथं पण मग TCH आहे. सो इथेही तुम्हाला काय लावावं लागेल, मॅचेस. सो इथं पण सेम काय येईल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. या शब्दाला कोणता प्रत्यय लागेल बरं, एस लागेल का ES लागेल. ओके, नेक्स्ट बघा हा शेवटचा लेटर आहे SH. सो याला आपल्याला लावावं लागेल ES. तशाच पद्धतीने आपल्याला ह्याला काय लावावं लागेल, मग शेवटचं लेटर आहे आपलं SH. चला हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, शेवटचं लेटर SH आहे, काय लावावं लागेल. ओके, सो मला कमेंट मध्ये सांगा. आता इथे बघा शेवटचं लेटर डबल एस आहे. सो आपल्या नियमात सांगितलेले आहे डबल एस आला की आपल्याला ES लावायचे. मी कारण सांगणार आहे तुम्हाला की आपण एस लावतो, ES का बदलायचं, एसच ठेवलं तर चालत नाही का मॅडम. सिंपल इंग्लिश असेल तर किती बरं झालं असतं नाही का, प्रत्येक ठिकाणी वेगळा रूल. सो त्याचंही आपण कारण बघूया काय आहे, मी सांगेल तुम्हाला. सो टॅक्स असेल तर टॅक्सेस करावं लागेल, मिस असेल तर काय कराल, मग आय मिस द पिरियड, माझा पिरियड चुकला, मी पिरियड करू शकले नाही. सो मिसचं आपल्याला काय करावं लागेल, तुम्ही सांगा कोणता प्रत्यय लावाल, एस का ES लावाल. टॅक्सला लावाल तसंच मिक्सला काय लावाल बरं, मग एक्स आहे शेवटी. आपल्याला नियम काय सांगतो, शेवटी एक्स आलं तर काय लावायचं आहे, येस. सो सांगा मला मग मिक्सला काय लावाल. तशाच पद्धतीने आता गो मध्ये बघा, गो मध्ये शेवटचं लेटर आहे O. सो O असेल तर प्रत्यय लावावा लागेल ऑफकोर्स ES. तसंच डबल झेड बघा इथं फिक्स, तो काय लावावं लागतं, डबल झेड असेल तर ES लावा. आता हे झालं ES लावण्याबद्दल. पण मॅडम तुम्ही म्हणालात ना की एस का नाही लावायचा, मग इथे तर बाबा एस लावला, मग इकडे ES का केला आपण. तर स्टुडंट्स लक्षात घ्या, हा बदल का करावा लागला, तर याच्या मागचं एक रिझन आहे. बघा आपण याचा उच्चार काय करतो, कॅच. ओके, बघा मी थोडस उच्चार तुमच्यासाठी इथे लिहिते. आपण याचा उच्चार करतो कॅच. समजा ह्या कॅच शब्दाला आपण यस प्रत्यय लावला असता, सेम रूल ठेवला असता, समजा इथं जसं आहे तसाच, तर मग आता हे कसं वाचावं बरं, कॅच आणि स कसं वाचणार, हे कॅचेस 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 असं वाचायचं का, तर हे वाचत असताना ते आपल्याला इझी जावं. बघा आता हा पण शब्द तसाच आहे. आता हे पुश आहे, आता मी पुश लिहिलं इथं, पुश. ओके, तर सपोज मी पुशला यस लावलं, SH आहे आणि नुसतं यसच ऍड केलं मी, तर काय वाचावं बरं, पुश स. कसं वाचणार हे, पुश स, पुशस पुशस. बरं नाही वाटत आहे, वाचायला येत नाही, सहज सोपं जात नाही. सो हे सगळेच शब्द तसे आहेत. मिस असेल याला अजून एक यस लावला तर कसं होईल, MI डबल यस आणखी एक यस म्हणजे ट्रिपल यस, मिस्सस मिस्सस. कसं वाचावं मग, का फक्त मिस वाचावं, फक्त मिस वाचलं तर मग ते बरोबर होणार नाही, कारण ते कुठलाच प्रत्यय नाही लावल्यासारखं होईल. सो उच्चारामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की उच्चार करताना आपल्याला इझी जावं, यासाठी सोपं जावं, यासाठी काय केलेलं आहे, मग यसच्या ऐवजी ES प्रत्यय घेतलेले आहेत. म्हणजे हे कॅचेस असं वाचायचं नाही, तर हे कसं वाचणार आपण, कॅचेस कॅचेस, मॅचेस, रिचेस. सो ई घेतला की उच्चार करायला सोपं जातो. सो त्यासाठी हा ES चा नियम आहे. आता ह्याच्यात एक साधी सोपी युक्ती अशी आहे बघा, जर तुम्हाला हे सगळे शब्द लक्षात राहीन गेले तर तुम्ही लावून बघा, एस लावून बघा, कसं वाटतं तुम्हाला, फिजिक्स फिजिक्स. सो कसा उच्चार कराल, अवघड वाटेल. सो लक्षात येईल तुमच्या, अरे नाही फिजिक्स नाही होणार, फिजेस होईल. सो मग ES लावायला पाहिजे.
श्वासाचा जो आवाज येत असतो, सो व्हॉइस केलेला, साप वगैरे आवाज केल्यानंतर अशा टाईपचा केला जातो. सो असे साऊंड जेव्हा जेव्हा तुमच्या शब्दामधून येतात शेवटच्या लेटरचे, तर त्यावेळेस आपल्याला ES लावावं लागतं. ओके, सो मी दोन्ही गोष्टी सांगितल्यात, रूल पण सांगितलाय आणि त्याच्या मागचं कारण पण सांगितलेलं आहे. सो ES का लावावा, ES का लावावा ह्याचं तुम्हाला कारण समजलं का? तर उच्चारामध्ये सोपं जावं, उच्चार करायला सोपं जावं यासाठी आपण ES प्रत्यय लावत असतो एसच्या ऐवजी. ओके, सो मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर जरूर पाठवायचं आहे की आपण ES का लावतो, ES का लावतो. ओके, ES सिंपल प्रेझेंट मध्ये लावतो, थर्ड पर्सनला लावतो हे माहिती तुम्हाला, हे मी सांगितलं. थर्ड पर्सन सिंग्युलरला लावतो, सिंग्युलर, प्लुरलला नाही. लक्षात ठेवा, दे हा पण थर्ड पर्सन आहे पण देला लागत नाही. सो स्टुडंट्स, तुम्हाला रूल मला वाटतं लक्षात आला असेल. पण आता मॅडम मला एवढं समजलं, परंतु ES लावला आपण, पण हा ES काय आहे आणि हा IED काय आहे? चला तर याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण बाकीचे राहिलेले रूल पाहूया की IES कुठे लावायचा आणि IED कुठे लावायचा. आता आपण पाहणार आहोत की IES कुठे लावावा. तर पहा स्टुडंट, हे शब्द ऑब्झर्व करा, हे पण शब्द पहा, नीट बारकाईनं पहा. या प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्हाला काय दिसेल? Y लेटर दिसेल. ओके, सो हा आहे तुमचा शेवटचा Y. इथे पण तुम्हाला शेवटी Y दिसेल. ओके, शेवटी Y, इथं पण शेवटी Y आहे. बघा आता IES कुठे लावायचं मग? जर शेवटी Y आलेलं असेल आणि त्याच्या अगोदर जर कॉन्सोनंट असेल, कॉन्सोनंट समजतात तुम्हाला सर्वांना, ABCD हे जे आपण म्हणतो झेड पर्यंतचे आपले 26 लेटर्स आहेत, यापैकी AEIOU हे 5 स्वर आहेत. हे स्वर सोडून बाकीचे जे शब्द लेटर्स आहेत, अक्षर आहेत, तर त्याला आपण म्हणतो कॉन्सोनंट. सो वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला लावावा लागतो IES. आता IES म्हणजेच काय केलेलं असतं, हा Y जो आहे तो काढायचा, त्याचं रूपांतर I मध्ये होतं, म्हणून हा शब्द बघा अशा पद्धतीने लिहायचा आहे. हा CARR, हा Y जो आहे त्याचा बनतो I. आता हा Y चा I झाला, हा Y काढायचा आणि हा I लिहायचा आणि त्याला लावायचा आहे ES. बघा मेन रूल तोच आहे. तुम्ही म्हणाल मॅडम या रूल मध्ये तुम्ही S लावा, ES लावा, IES लावा असं का नाही लिहिलं? आपण IESच लावत आहोत, परंतु आपण ह्या शेवटच्या Y चं रूपांतर I मध्ये करत असतो. सो त्यामुळे रूल वेगळा नाहीये, रूल सेमच आहे. पण लक्षात ठेवायचे मग शेवटी Y आला आणि त्याच्या आधी कॉन्सोनंट. आता इथे बघा याच्यात पण तसंच आहे, Y आहे शेवटी R आहे, इथं Y आहे, Y च्या अगोदर L कॉन्सोनंट आहे, इथे शेवटी Y आहे पण कॉन्सोनंट आहे R, Y च्या आधी कॉन्सोनंट, इथे पण Y च्या आधी कॉन्सोनंट. सो Y च्या आधी कॉन्सोनंट आले की आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट जर आपले त्याच्या मागे असतील, ही सी इट थर्ड पर्सन सिंग्युलर, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? सो IES बदलावा लागतो. हा Y चा बदला I आणि त्याला लावा ES. सो FL, Y चा बदला I, त्याला लावा ES, म्हणजेच IES लावावा. तशाच प्रकारे येईल FR, Y चा I करा आणि शेवटी लावा ES. नाउ यू कॅन ट्राय. आता हे दोन्ही शब्द तुम्ही टाका मला कमेंट मध्ये. ओके, सो यू कॅन ऍड इट व्हेरी वेल. हो ना, रूल नक्कीच समजला असणार आहे. अजून आपल्याला IED चा पण रूल पाहायचा आहे. शिवाय इकडचे शब्द पहा, इथे पण शेवटी Y दिसेल, पण फरक लक्षात घ्या स्टुडंट्स, फरक लक्षात घ्या. दोन्ही रूल मध्ये काय फरक आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इथं जर तुम्ही पाहिलं तर शेवटी Y आहे, ठीक आहे, सगळीकडे जसं इथे Y आहे तसंच इथे पण Y आहे. पण पहा Y च्या आधी काय आहे, A, इथं U, इथं O, इथं O. म्हणजे Y च्या अगोदर जर तुम्हाला वॉवल आलेले दिसले, स्वर वॉवल आलेले दिसले तुम्हाला, वॉवल कोणते कोणते असतात माहितीये तुम्हाला, कोणते कोणते? AEIOU. हे जर वॉवल आलेले असतील तर मात्र आपल्याला फक्त यस लावायचा असतो.
लक्षात घ्या, ES लावायचं नाही आपल्याला, तर ह्याला काय करावं लागतं आपल्याला, सेज. प्ले असेल तर आपण काय करणार, प्लेज. बाय असेल तर आपण करणार बाईज. एन्जॉय असेल तर काय कराल, ऑफकोर्स एन्जॉयज. एन्जॉयज. आता उच्चार आला की आपल्याला वाटतं जे OIES आहे का बाबा, तर नाही. सो लक्षात ठेवायचं का नाही, कारण वायच्या आधी ओ हा स्वर आहे. स्वर असेल तर आपल्याला बदल करायचा नाही. सो फक्त एस ऍड करायचं आहे. ओव्हरजॉय याचं पण असंच येईल, ओव्हरजॉयज. ओव्हरजॉयज. ओके. आता तुम्ही म्हणाल मॅडम ठीक आहे, रूल समजलेले आहेत, हा इंग्रजीचा वाक्यांचा आत्मा आहे. ह्या जर मिस्टेक्स झाल्या तर मग तुमचे इंग्रजीचे वाक्य चुकतात. समजा तुम्हाला म्हणायचे ही सेज, ही प्लेज, ही बाईज, ही एन्जॉयज, याच्याऐवजी तुम्ही जर ही से म्हणालात, ही प्ले म्हणालात तर सेंटेन्स चुकेल. कारण थर्ड पर्सन सिंग्युलर सिंपल प्रेझेंटचं वाक्य म्हटलं की आपल्याला हे प्रत्यय लावावेच लागतात. ओके. आता राहिला प्रश्न IEDचा. तत्पूर्वी स्टुडंट्स तुम्हाला काही सूचना. सो आपण दररोजचे व्हिडिओ आपण टाकतो आहोत, पाहत आहात तुम्ही. याच्यासोबत सप्लिमेंट म्हणून मी एक महत्त्वाचा व्हिडिओ केला होता की इंग्रजी येण्यासाठी आपल्याला शब्द किती पाठ करायला हवे. पण सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकायची असेल तर नेमके किती शब्द आले पाहिजेत, 200 शब्द. असा एक आपण व्हिडिओ केलेला आहे की इंग्रजी शिकण्यासाठी नेमके किती शब्द पाठ करावेत आणि कोणते. फक्त 200 हे त्याचं उत्तर आहे आणि व्हिडिओचं टायटल पण तेच आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, कारण त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे 200 शब्द पाठ करायचे ते मी दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे इतर व्हिडिओ सुद्धा, जसं की इंग्रजी आपल्याला अवघड जातं तर इंग्रजी न जमण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं आहे, हा पण व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. सो तोही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. त्यानंतर इंग्रजीचा आत्मा, इंग्रजी वाचनाचा आत्मा, हे तर आपले गाजलेले व्हिडिओ आहेत. मुलांनी अभ्यास कसा करायचा यासाठीच मुलं स्वतःहून अभ्यास करतील या नावाचा एक व्हिडिओ आहे आपला, मुलं स्वतःहून अभ्यास करतील. सो त्याच्यामध्ये मुलं स्वतःहून अभ्यास कशा पद्धतीनं करतील, सांगा म्हणायचं काम पडणार नाही, ते स्वतः पुस्तक घेऊन बसतील. याच्यासाठी तुम्ही पालक काय काय करू शकता, हा पण आपला खूप छान व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. 8 लाखाच्या आसपास त्याचे व्ह्यूज आहेत. सो हे पॉप्युलर जर व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्ट नावाचा शब्द पहा, त्यावर प्लेलिस्टचं बटन असतं, प्लेलिस्ट दाबा म्हणजे तुम्हाला हे सर्व व्हिडिओज पाहता येतात. ओके. सो व्हिडिओ जरूर पहा. आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, सोबतच हाईप पण जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, कारण आपले व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग असतात. यासोबतच मी तुम्हाला शॉर्ट्स पण देते आहे, जेणेकरून की तुमच्या शब्दांचा शब्दसाठा वाढावा. त्यासाठी शॉर्ट्स मध्ये आपण डेली यूज वर्ड सुरू केलेले आहेत. सो आपल्या शॉर्ट्स पण एक वेळेस जरूर चेक करत जा आणि त्यातले डेली यूजचे वर्ड्स जे आहेत ते जरूर लिहून घ्या. त्यासोबतच आमचं आर्ट चॅनल तनिष्काज आर्ट्स पाहायला विसरू नका. सध्याचा जो गणपती आपला बसलेला आहे तर त्याच्यासाठी जो खूप सुंदर अशा पद्धतीचं डेकोरेशन माझ्या मुलीनं केलेलं आहे, ते कसं करायचं त्याचे व्हिडिओ झालेले आहेत. सो ते चॅनल जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टुडंट, आता आपण पाहिलं की IES कुठे लावायचे, एस कुठे लावायचं, तुमचे भरपूर रूल्स लक्षात आले असतील. म्हणजे इंग्रजी वाक्याचा जो बेस आहे, पाया आहे, तो तुमचा आता पक्काच होणार. पण मॅडम IED नाही समजलं अजून. आता IED काय, तर मी तुम्हाला सांगितलं हे जे 3 रूल आहेत हे आहेत आपले सिंपल प्रेझेंट साठी. ओके, सिंपल प्रेझेंट साठी. परंतु हा जो रूल आहे दिस इज फॉर सिंपल पास्ट. हा रूल आपण कुठे वापरणार, तर सिंपल पास्ट मध्ये वापरणार. तर पहा स्टुडंट्स, जिथे जिथे आपण IES वापरत असतो, म्हणजेच काय, शेवटी वाय आलेला आहे आणि त्याच्या अगोदर जर कॉन्सोनंट आलेला असेल तर त्यावेळेस आपण त्याचा जर आपल्याला सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवायचा असेल तर त्याला आपण IED लावत असतो. सपोज कॅरी आहे शब्द, आता कॅरीचा आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे तर मग आपण करत असतो कॅरी, वायचा शेवटी आय करायचा आणि याला ED लावायचं. म्हणजे हा जो IES चा जो नियम आहे तोच सेम रूल इथे पण लागू होतो. सिंपली आपल्याला काय करायचंय, पास्ट टेन्स जेव्हा यूज करावा लागेल, आय कॅरीड, मी वाहून नेले, मी घेऊन गेले, गेले म्हणायचे, भूतकाळात सांगायचे, तेव्हा आपण हे वापरणार. जसं की सपोज सी मॅरी
मॅरीज, ती लग्न करते. सी मॅरीड, तिने लग्न केले. केले असं सांगायचं तेव्हा इथं मॅरीजच्या ऐवजी इथे काय वापरावं लागेल आपल्याला? मॅरीड. मॅरीड, सी मॅरीड. आता आपल्याला सांगायचं आहे सपोज की सी फ्लाइज, इट फ्लाइज, सॉरी सपोज पक्षी आहे, इट फ्लाइज, सो इट फ्लाइज म्हणायचंय. सो त्यासाठी सॉरी याचा जो रूल आहे तर तो हा इरेग्युलर वर्ब आहे, त्यामुळे याचा थर्ड फॉर्म वेगळा होतो. सो इथे आपण तो आयईडी लावून तो करत नसतो. सो फ्राईज साठी मात्र आपण तो रूल लागू करू शकतो. सो बघा FRIED. तुम्ही म्हणाल मॅडम मग असं कसं? तर असं यासाठी आहे की आयईडी हा जो रूल लागू होतो तो फक्त रेग्युलर वर्ब साठी लागू होतो. जिथे आपण ईडी लावतो तिथेच लागू होतो. इरेग्युलर वर्ब जे आहे त्यासाठी हा नियम लागू होत नाही. सो अशा पद्धतीने स्टुडंट एस, ES, IES आणि आयईडी कुठे लावावे हे तुम्हाला समजलं असेल. हा आहे आपला इंग्रजीचा वाक्यांचा आत्मा. आणि वाक्याचा आत्मा समजल्याशिवाय इंग्रजी वाचणं, लिहिणं, बोलणं एकही गोष्ट पॉसिबल नाहीये. सो त्यासाठी या आत्म्याचा अभ्यास जरूर करा. लहान मुलांपासून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना दाखवू शकता. तो सर्वांना जरूर दाखवा. आणि हो, आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून की प्रत्येकाला याचा लाभ घेता येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.